तर नमस्कार सगळ्यांना. आपल्या चालू आहे छोटा काय राव मला बोलूच देत नाही ती, म्हणूनच काय तर बोलून बसते ती. मग बाहेर पाऊस झालाय, रिमझिम पाऊस चालू आहे बघा आमच्या इकडं. मग काय मोठा काय एवढा खास नाही पाऊस. मुंबई पुण्यासारखा पाऊस काय पडन आपल्याकडं. मनावाचा पाऊस पडना गेला. कशाचं उग चिरचिर केसावणी येते. त्याच्यात मज्जा घ्यायची. आपण बाहेर पाय चालू आहे, मी आतमध्ये पाय चालू आहे, पाऊस चालू आहे म्हणलं. हा हा म्हणून. आणि आत मी करायला लागली ती भजी करते ती. आपण भजी नाही करायचं, धपाटी करायला लागली. आपण पराठा करू. नाही सॉरी धपाटी. हा धपाटी. अगं ती इसरली ग बोलायचं म्हणूनच काय तर. छान छान धपाटा केलाय बघा आमच्या आईनं. हिला भजी सांगितलं होतं तसले बांगडे भजी करीत, पण हिनं केलं नाही. काय नाही लागत, दुसरं काय नाही लागत, फक्त भजी बांगडे भजी. काय ही लागते कांदा आणि बेसन लागते, काय नाही लागत. ते असेल ते आपल्याकडे नाही तर शुक म्हणते. मांजर आहे का तिथं? मांजर माहिती होतं उघड आहे. किडा चिलटाला पण शुक करते ते का? आजच कळलंय मला तर. बाई अवघड झालं आता. तर मस्त असं बघा मी धपाटे बनवायला लागले आज बघा. आपण काय रेसिपी नाही छान बनवली, आले छान आले का? पण म्हणलं चला थोडस तुमच्या संग पण आपण शेअर करूया सगळं. गप्पा गोष्टी शेअर करायच्या असतात त्या माणसाने. मुंबई पाऊसला एवढा पाऊस चालू आहे ना, काय सांगायचं. ती दररोज भजी खात बसली असते ती. होय, एका एखादा जीवन विस्कळत झालंय सगळं. तिथं भजी खायची ती. या बघ भिवंडीत कसलं पाणी शिरलंय घरात सगळं. बाई मग काय आपल्या मावशीच्या इथं पण गुडगावर पाणी साचलं. मावशी आहे तुझी गणपतीला, पण ती तिथं झालंच की तिच्या तिथं पडलाय की तिथं गुडगावर पाणी शिरलंय ते. वरून लावलेलं बघा तिथं कसलं भारी दिसतंय. वाव किती छान केलाय धपाटा. म्हणून त्यांचं काय झालंय माहिती का, एकाला घरात पाणी शिरलेलं आहे. किती दिवस झालं घरात पाणी आहे त्यांच्या. लय अवघड आहे मुंबई पुण्याला राहणं, सोपं नाही बरं का, असं माझं तर म्हणणं आहे बरं का. इथं काय केलंय माहिती का, आपल्याला करायचं अख्खा मसूर. हे अख्खा मसूर मी भिजायला घातलाय. इकडे बारीक तिला तमजाला म्हणलं छोटं छोटंसं कांदा चिरलाय मी. लय छोटा चिरावा लागतो. बस की आता काय कसं चिरू मी, कापायचं बाया. तनुजासोबत नरड जाम झालंय म्हणून म्हणलं आता. ती पण म्हणली काय हे भाई माझं तर आवाजाचं पार वाटवळ झालंय. कसला छान माझा आवाज होता, पण आता त्या आवाजाचं पार बसलाय सगळं. नाही तर बोला येत नव्हतं की अगं मला. कुठं काय म्हणती मग तीच की. म्हणून म्हणलं गरम गरम चहा धपाटी करावी ती. आता दही आणायला काय म्हणजे चार आहे ती काय चार आहे ती म्हणून. आता दह्याचं कोण गावा जाणार नाही. पप्पा तुझं गावात दही घेऊन आलं म्हणजे उजडतंयच. तीच की. मस्त असे धपाटा आम्ही करणार आहे आणि खाणार आहे. कोथिंबीर पण भरपूर होती माझ्याकडे. अरे मला काय वाटलं कोथिंबीरच्या वड्याच करते असं वाटलं मला पहिल्यांदा. मी बघितलंच, लक्ष दिलं नाही. हा खोप तुटला तुटलं का नाही? हा खोप तुटला. जोडला म्या. सुई दोरा देऊ का? राहू दे, नाही म्हणली ती. हे असं दिसतंय थोडं थोडं करपल्यावर. खरपूस भाजलं उलट. मग असाच आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा पुढं, हाय का ना. तर मसुरीची डाळ करण्यासाठी आपण घेतली बघा, त्याच्यात कढईमध्ये मसूर अख्खा. हा सॉरी अख्खा मसूरीची डाळ. ती काय मला कन्फ्यूज झालं काय म्हणायचं ती. तर अख्खा मसूर आपला काय त्याला म्हणते ती मम्मी ऐक किंवा सांडून गेला. कोथिंबीर घेतली, टोमॅटो पण चिरून घेतलाय, कांदा तर चिरलेला सुद्धा. छान लागते ती शिजवून तसली करायची कुकरमध्ये, मला लय आवडती तीच. परत लसूण घ्यायचा भाजून. काय अगं तेल बी तापलं नव्हतं की. कढीपत्ता कढीपाला हाय झालं नाही की आपल्या नको राहते. आता कशाला तोडायचं बरं तुझी जाऊ. त्याच्यात टाकून देऊ कांदा. छान असा लालसर भाजू द्यायचा बघा कांद्याला. कांदे को भाजरी देंगे हम लोग. छान असं भाजू देऊया 2-3 मिनिटाला लालसर होईपर्यंत. आणि मग आपण त्यात टमॅटो टाकून घेऊया. त्याच्यात टाकून घेतला टमॅटो, कांदा आपला छान असा भाजून झालाय बघा. त्याला कसला कलर गोल्डन कलर आलाय त्याला. भाजून घेतलं आपण. मीठ पण टाकून घेतले म्हणलं पाणी थोडं. पीठ टाकलं मी. मला तर लय काय खाऊ वाटतंय, पण आता तू म्हणली असती चटक्याचं खाऊ वाटतंय तुला चांगलं. हा म्हणून ग बसली आपलं शांत. ह्याच्यावरनं मला एक
पदार्थ आठवला ग. तीच म्हणलं चटक्यात तुला खाऊ वाटतंय. अंडा भुर्जी आठवली ग. पण कोण द्यायचं करून घरात. आई आमची देत नाही, आईले खवळते आधी आहे ना मम्मी. तुला चटक्यात खायला लागतंय ना. ई हो हो हो, ये तो मुझे भी पता है माँ. मला आज अंड्याची पोळी खायची होती पण तू काय करू दे नाही, त्याच्यामुळे शांत. उद्या करायची अंड्याची भुर्जी बघा. करू करू उद्या. उद्या आता डाळ टाक की अगं. आमची भाजी ते तर लाल लाल. अक्का मसूर तर भाजून म्हणते टाकते केलेला दुसल्याला टाकायसाठी तर टाक म्हणते मी. असं छान वाटते. कोथिंबीर पण टाक. टाकायची पण जरा पण किती जरा चांगलं मला. एकदा सगळं टाकत नाही का ग. उगं त्याला थोड्या वेळ एक थोड्या वेळ एक असं टाकत बसणार. अगं या गावाकडचा काळा मसाला कूट राहिले त्यात. मीठ टाकलंय ना ग. टाकलं. आपल्याला पातळ भाजी बनवायची नाही. पातळ भाजी नाही बनवायची आपल्याला, असं सुक्क सुक्क करायचं. त्याला हलव नाही तर खाली करतल बाय. हलवायचं की. आता पाऊस पडला आहे. रानातली लावलेल्या कोथिंबीरी चांगल्या आलेल्या आहेत बघा. चिटचिटी नाही पहिल्या तरी असले तरी. हा त्याच्यामुळं तरी पण आहे बरं का. 50 रुपयाला भेटला. येऊ. तू त्या दिवशीचा किती आणला होता. एक आणला होता 20 रुपयाचा. 20 रुपयाचा. लय भारी कोथिंबीर होती आहे का नाही ग. हम्म. किती छान होते. त्याच्या कशी काडी आणि लय बाजारात मोठी होती. गेलो त्यामुळे आणला होता. हा आपल्या बाजारात येतच नाही काय. आपलं बाजार म्हणजे गावातला पण कधी जेवाय गेलो होतं तुझं. असं झाले वे. त्यामुळे भेटलंच नाही. बाई पुंगी चावून गेली. त्याला मस्त असं बघा मस्त परतून घेतलंय. आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ शिवाय पुरतं. शिजू दे मसूर अशी आहे का. थोडंसं कूट टाकूया त्याच्यात. हा त्याच्यात कुठ राहिलं टाकायचं. विसरलीच होती मी कुठ टाकायचं. आता असंच त्याला ते होऊ द्या. झाली बघा आपली मसूर अख्खा मसूरची डाळ तयार. बघा बघा. तरी पण पटणार नाही ग. म्हणजे काय जरी केलं तरी. तुम्हाला म्हणते हो पप्पा. म्हणूनच मी आपलं बाजारात आणलेल्या वल्ल्या शेंगा काय घेतल्या. त्यानं का पोट भरायचं का तुमचं आता. बरं बरं अख्खा मसूर केलाय व. अख्खा मसूर केलाय. धपाटी केलंय. आपल्याला नाही आवडतच नाही म्हणून आपलं केलं शेंगा चालू खायला मग. बरं केलं. काय म्हणणं आहे आता तुझं याच्यावर. खावा. होय काय जण खायचं काय बोलायचं नाही. बोललं तर म्हणणार एवढं 8 आचानं केलं बाबाला काय पटतच नाही. चवच नाही. मग काय आहे. त्यापेक्षा आपलं छान झालंय छान झालंय. मला वासावूनच कळलंय झालं. हा पुढे शेंगा शाक खात खात छान असं धपाटी धपाटी छान केली. आणि अख्खा मसूर अख्खा मसूर. वासाला वाटते बापाला तेवढा. हा धपाट्या वासाला धपाटा छान झाले ते बरोबर वाचते. सांगितले छान झाले म्हणजे झालं. आपण नाही म्हणून चालत नसते. नाही तर काय खरं नाही. झालं म्हणायचं. चला जेव्हा चला आता जेऊया आपण. जेवूया. हा आमचा एवढा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. असं आहे. हा तर चला बाय बाय.